हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आणि समोर तुम्हाला सखा सारथी प्रोग्राम हे नाव दिसत आहे। म्हणजे काय, तुम्ही यूपीसी अथवा एमपीसी करत असताना बऱ्याच वेळा तुम्हाला गोंधळ उडतो की मी करतोय काय, करावं काय, कधी कधी प्रेशर यायला लागतं, अभ्यास होत आहे का नाही हे पण समजत नाहीये, अभ्यास किती कुठं कसा केला पाहिजे, माझं उत्तर कोण चेक करून दिले, असं बरेच प्रश्न पडतात। म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळा एका मार्गदर्शकाची गरज असते आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर हा आहे सखा सारथी प्रोग्राम। मग याच्यामध्ये नेमकं काय आहे तर सुरुवातीपासून मग प्री असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू असेल, या सगळ्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन दिलं जाईल। एक्झाम नेमकी आहे कशी, त्याचा सिलेबस कसा आहे, PYQ कसं आहे, त्याचं ॲनालिसिस करायला शिकवलं जाईल तुम्हाला। त्याच्यानंतर टार्गेट ओरिएंटेड टाइम टेबल असेल आणि तो सुद्धा तुमच्या सवयीनुसार है ना, तुमची सवय कोणकोणती आहे सगळा हा विचारपूस करून तुमच्यानुसार एक टाइम टेबल बनवला जाईल। त्याच्यानंतर जी प्रीला स्किल लागते रीडिंग स्किल, त्याच्यानंतर मेन्सला लागते आन्सर रायटिंग स्किल आणि मुलाखतीला लागते कम्युनिकेशन स्किल, तर या तिन्ही स्किलवर काम केलं जाईल। त्याच्यानंतर मग तुमचं जे उत्तर आहे जे तुम्ही लिहिलं आहे त्याचं इव्हॅल्युएशन केलं जाईल। म्हणजे कुठला बी असेल, फक्त ऑप्शनल जर तुमचा वेगळा असेल तर तो सोडून बाकी सगळ्याचं तुमचं इथं उत्तर चेक करून दिलं जाईल। त्याच्यानंतर मग वेळात एक्झाम कशी द्यावी आणि जर टाइम इकडे तिकडे होत असेल तर त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं आहे, ॲक्च्युअल एक्झाममध्ये काही जरी बिघडत असेल किंवा तसं होतं ना तर त्याच्याबद्दल काय काय करता येईल, या सगळ्या गोष्टीचं एक्झाम मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट हे सगळं बनवू शकता। आणि विशेषतः इथं सेल्फ स्टडीवर फोकस असेल। तुम्ही जर इतर पण कोचिंग घेत असाल तर ती वेगळी गोष्ट आहे, तरी पण इथं सेल्फ स्टडीवर फोकस असेल। आणि जे मटेरियल तुम्ही घेतलं तर ते कोणते वाचले पाहिजे, एनसीईआरटी वाचलं पाहिजे का नाही वाचलं पाहिजे तर कोणतं स्पेसिफिक आहे, म्हणजे जे तुम्ही गोंधळ अनावश्यक गोष्टी करता त्याला बाजूला सारून योग्य रेफरन्स वगैरे ते सांगितलं जाईल, तो वाचायचा आहे। किंवा तुम्ही जो रेफरन्स घेतलाय तो बरोबर आहे का नाही याच्याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल। ठीक आहे, तर थोडक्यामध्ये काय बऱ्याच गोष्टी ज्याला तुम्ही दुसऱ्या दृष्टिकोनातून आणखी हा पण आहे की मेंटल प्रेशर असतो वगैरे, त्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे म्हणू शकता, तर हा बी गोष्टी यामध्ये कन्सिडर केला जाईल की एक होलिस्टिक अप्रोच। होलिस्टिक म्हणजे काय की हा सखा सारथी प्रोग्राम लिमिटेड नाहीये है ना, म्हणजे तुम्ही जिथं कमी तिथं सारथी असं बी म्हणू शकता है ना, कुणीतरी आपल्या पाठीशी आहे अशा प्रकारचा तुम्ही भाग इथं विचार करू शकता। आणि हा जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर याची फीस पण आहे, तर फीसचं जे स्ट्रक्चर आहे पहा ते तुमच्या मुलाखतीवर डिपेंड करतं है ना। मुलाखतीमध्ये तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातील, ज्याच्यामध्ये 15 प्रश्नाची जर उत्तर बरोबर दिलात तर 0 फीस, काहीच फीस नाहीये। 14 दिलात तर 2000 आहे, आता तसं खाली गेलात म्हणजे तुम्ही जर फक्त 5 प्रश्नाचे उत्तर दिलात 15 आहेत, मग 6 दिलात तर 10 होईल आणि 8 दिलात तर 8000 होईल, 10 दिलात तर 6, म्हणजे पहा की जेवढे उत्तर बरोबर द्याल है ना तेवढ्यावर तुमची फीस डिपेंड करेल। आणि परंतु 4 पेक्षा म्हणजे 5 पेक्षा जर खाली आलात तर तुम्ही अपात्र राहाल, तुम्हाला हा प्रोग्राम जॉईन करता येणार नाहीये, हे तुम्ही लक्षात घ्या। आणि जॉईन करण्यासाठी तुम्ही हा नंबर पण घेऊ शकता 9511 282 187। मीडियम मराठी असो इंग्लिश असो काही फरक पडत नाहीये, कुठलं बी तुम्ही असेल तर तुम्ही हा प्रोग्राम जॉईन करू शकता। ओके,